नमस्कार मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आता ब्रेकनंतरनं पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार। कोकण मराठवाड्याला अलर्ट। राज्यात सुमारे आठवडाभर विश्रांती घेतलेल्या आता सोमवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात सोमवारपासून अनेक ठिकाणी पाऊस दमदार हजेरी लावणार आहे। अंदमानमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दिशेने सरकणार आहे, त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे। त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा दिला आहे। तसेच 24 तारखेला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, घाट भागात, कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात 26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे। मराठवाड्यात अनेक भागात पावसाची शक्यता आहे। नांदेडमध्ये 15 दिवसांच्या विश्रांतीनंतरनं जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे। परभणीत देखील पावसाला सुरुवात झालेली आहे।